मुख्यमंत्री पुढचे जे काय होतील ते महायुतीचेच होणार आहे, कारण तिन्ही पक्ष एकत्र येऊ त्याच वेळेला ह्या महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापित होईल। बरेचशा लोकांची अशी इच्छा असते आणि कोणाला वाटेल, प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्याला, लोकप्रतिनिधीला हेच वाटतं की आपला माणूस असावा। आता बीजेपी वाल्यांना वाटते त्यांचं असावं, अजितदादावाल्यांना त्यांचं, आम्हाला आमचं का असू नये, हे प्रत्येकाचं हे आहे। परंतु आम्ही काय सांगतोय, ज्या निवडणुका होतील, जे काय रेशू ठरल त्याप्रमाणे प्रत्येकाने स्वीकारायला पाहिजे। परंतु प्रत्येकाला असं वाटतंय की प्रत्येक पक्षाचा व्हावा, त्या अनुषंगाने जर आमच्या पक्षातले काही कार्यकर्त्यांनी जर ते बोललं असेल तर चुकीचं काय नाही। आता त्यांच्या ज्यावेळेला कुठं सभा होतात त्यावेळेला आम्ही काय अशी पोस्टरबाजी कुठं करत नाही किंवा केलेली नाही। आम्ही पण करू शकतो ना, असं काही नाही की आम्ही, आमचा विधानसभा मतदारसंघ आहे, आम्ही पण तिथं आमच्या इकडे सभा झाल्या, पण आम्ही कुठं असं काही केलेलं नाही। मग जिथे आता मुख्यमंत्री होते मग तुम्ही तुमची लावा आणि तुम्हाला प्रत्येकाच्या घराघरावरती पोस्टर लावा, आम्ही काय कोण रोखणार आहोत का? पण आता मुख्यमंत्र्यांची आणि ती सभा होते ती जरा मोठी होते, त्याला कुठेतरी थोडंसं दृष्टी लागावी असा त्यांचा उद्देश असू शकतो। परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं जे चालणं आहे, बोलणं आहे, वागणं आहे, हे उबाटावाले रोखू शकत नाही आहेत। हे तुम्हाला आज मी या महालक्ष्मी अंबा मातेच्या समोर सांगतो की जोपर्यंत आमच्या मुख्यमंत्र्यांची नियत नीतिमत्ता साफ आहे तोपर्यंत असे किती उबाटा येऊ द्या नाही तर आडवे येऊ द्या, त्याला मुख्यमंत्री पार करून पुढे जाऊ शकतात। हीच अंबा मातेची आणि प्रार्थना। जय हिंद, जय महाराष्ट्र।